नमस्कार. आज आलेलो आहे शेतामध्ये. बऱ्याच दिवसानंतर शेळ्या आपण हिंडवण्यास आणलेल्या आहेत बघा. उन्हाळा पडल्यामुळे शेतामध्ये काही नाही, आपण त्यांचे पाय मोकळे करण्यासाठी खास आलेलो आहे. शेळ्या बरेच दिवस शेडमध्ये आपल्या होत्या, त्यांचे हालचाल होण्यासाठी, पाय मोकळे होण्यासाठी आपण त्यांना शेतामध्ये घेऊन आलेलो आहे. शेळ्या कशा दिसत आहेत ते बघा मित्रांनो. शेळ्या शांतपणे चरत आहेत. शेळ्या बऱ्याच दिवसानंतर सोडल्यामुळे खूप दमवत आहेत, नुसते पळापळ करत आहेत. जे शेळ्या राखतात त्यांनाच हे समजणार शेळ्या कशा दमवतात काय. जे मटण खातात त्यांना काही वाटणार नाही, दुकानात गेले मटण घेऊन येणार. जो शेळ्या राखतोय त्यालाच त्याची किंमत कळत असते. खाणाराला काय, दुकानात गेला पडदिशी आणलं त्यात तो आनंदी असतोय, पण जो शेतकरी शेळ्या राखतोय त्यालाच हा अनुभव माहीत असतोय. किती कष्ट असतंय ह्या शेळ्यामागे, धावपळ किती असते शेतकऱ्याची, हे त्या शेळी राखणारालाच माहीत असते. तसा इन्कम शेतीपेक्षा शेळ्यामध्ये जास्त आहे. हे मटणाचे बी भाव जर 6 महिन्याला वाढतच चाललेले आहेत, पण कमी नाहीत. जसे सोन्याचे भाव वाढत आहेत तसेच मटणाचे पण भाव वाढत आहेत. त्यामुळे शेतीपेक्षा जोडधंदा शेतीला काहीतरी असावा, त्याशिवाय शेतकरी सुखी नाही बघा. शेळ्याच्या मागं फिरणं म्हणजे उन्हाळ्याचं पायाची पायपेटच करण्यासारखं आहे. खूप शेळ्या दमवतात उन्हाळ्याचं. एक तरी शेतामध्ये खायला त्यांना काय नसते, त्यामुळे शेळ्याची धावपळ खूप असते बघा. आता तुम्हाला दिसतच असेल, शेळ्या खूप धावपळ पळत असतात. त्यांना खाण्यासाठी काय नसतंय, नुसती पळापळ शेतकऱ्याचं जीवन हराम करून टाकत असतात. आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो. एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवत असतोय. व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही आपल्याला. सकाळी 6ला उठल्यापासून जे कामाची सुरुवात असते, शेळ्यांचं आवरायचं, परत ट्रॅक्टरचं बघायचं, शेतातील बघायचं, हे सर्व बघून व्हिडिओ बनवण्यास बी वेळ मिळत नाही. दिवसभर ट्रॅक्टर चालत असतोय, खूप त्रास होत असतोय शरीराला. एवढा व्हिडिओ बनवण्यासाठी पण वेळ मिळत नाही. त्यातून काहीतरी वेळ काढत असतोय, व्हिडिओ बनवत असतोय. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा, शेअर पण करत जावा, चांगल्या कमेंट करत जावा. व्हिडिओ मेहनतीने बनवत असतोय, असेच व्हिडिओ पाहत जावा. आपला चॅनलला शेअर करा. धन्यवाद.